रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेना सोडणार नाही असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। इतकंच नव्हे तर त्यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय। पण सर्व पक्षांना संपून मग फक्त भाजपला जिवंत राहायचंय का असा सवाल हा कदम यांनी केला। त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आता उत्तर दिलंय। तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच, असं होत नाही। रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही, आम्ही ती लढवणार। पण ती आमची आहे, आमच्या हक्काची आहे, आमची सिटिंग जागा आहे। मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत त्यांची शेवटची सभा मी घेतली होती जाऊन। सिटिंग जागा आहे ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू, असं होता नाही। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये रत्नागिरीची देखील जागा आम्ही सोडणार नाही। रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुतीचं मत नाही आहे। त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे। शेवटी महायुतीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे। पण एकनाथ शिंदेजी याबद्दलची दखल घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।